आ, काय मस्त इथला फालुदा. अहो, इथला फालुदा इतका मस्त असतो ना, दोन काय 4-4 फालुदा खाऊ शकतो मी. हो का? इतके फालुदा लवर असतात? म्हणजे लोकांना इतका फालुदा आवडतो? का तुम्हाला फालुदा आवडत नाही? एक काम करूया, तुम्ही ना इथला आमरस ट्राय करा. A1 क्वालिटीचा ऑथेंटिक आमरस मिळतो इथे, हापूस आंब्याचा. तुम्ही ट्राय कराच हो. वेटर, यार, फालुद्यानंतर आता आमरस खायचा मूडच गेलाय माझा. 2 आमरस. मी काय म्हणत होतो, तुमचं नाव काय म्हणालात? हा, वैदई. वैदई, तुम्ही सुंदर दिसता. म्हणजे कुणी म्हणाल नाही का तुम्हाला अजून? खरंच सांगतोय, म्हणजे फालुदा छान होता ना, तशा तुम्ही पण छान आहात. छान आहे केक. Hello sir. Sorry Rajvardhan, I cannot come for meeting. It will be late. So better आपण next time meeting fix करूया का? Please. Okay? Okay sir, no problem. See you soon sir. Yeah. काय झालं? क्लायंटने मीटिंग कॅन्सल केली. काय? मग आता काय करायचं? आता केक खाल्ल्यामुळे माझी भूक चाळवली आहे. नाही पण जाऊ दे, मी घरी जाऊन जेवते. नाही तसंच करा तुम्ही. माझी आणखीन एक मीटिंग आहे, सो बेटर वे तुम्ही घरीच जाऊन जेवा. घरीच जाऊन जेवणार आहे मी. मला आता खूप बोर होतंय. मूड गेलाय माझा. आय एम लिव्हिंग. आपण नेक्स्ट टाइम भेटू. काकू बसा. आता काय झालं? माझी दुसरी मीटिंग पण कॅन्सल झाली आहे. हो बसा, नाही तर उद्या म्हणाल की उपाशी पाठवलं म्हणून. आपल्या संस्कृतीत बसत नाही ते. आईचं लेक्चर ऐकावं लागेल ते वेगळं. हो बसा. सांगा काय खाणार आहात? फक्त माझं डोकं खाऊ नका, ते रोजच खाता. इतका पण वाईट चॉईस नाहीये माझा. झालं? सांगा आता. इथे नको, खूप महाग असेल. काकू तुमच्या पगारातून नाही कट करणार मी. मागवा काय मागवायचं ते. मी दाल फ्राय आणि जिरा राईस घेईन. वर तूप मागवू का? हो, मला आवडतं. हो घरी खाता ना ते. इथे इटालियन बेस्ट मिळतं, ते मागवा. आपण इटलीमध्ये आहोत का? नाही, विषय असा आहे ना की ज्या त्या ठिकाणचं, वातावरणातलं, संस्कृतीतलं असं ते इनफ इनफ. तुमच्यासाठी मागवा दाल फ्राय. एक्सक्यूज मी. काकी, अगं काकी, माझ्या लॅपटॉपचा प्रॉब्लेम झालाय आणि मला सबमिशन कंप्लीट करायचंय. तुझा लॅपटॉप देशील का ग? अगं दिला असता मी पिऊ, पण मला पण या अर्जंट मेल्स करायचे आहेत. एक काम कर ना, राजवर्धनच्या खोलीत जा, त्याचा लॅपटॉप घे. हा ओके.
दादा ह्या चिट्स लपवत का होता? सर योर बिल. थँक्यू. मॅडम फीडबॅक दिला तर चांगलं होईल. काकी 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 तुला माहितीये का मला दादाचे सिक्रेट्स कळलेत. काय? कसलं सिक्रेट? हे बघ तुला वाटतो ना तेवढा साधा नाहीये आपला दादा. छुपा रुस्तम आहे तो. अगं पिऊ, काय सांगतेस तू? अगं दादाने ना चिठ्ठ्या सांभाळून ठेवलेत. कसल्या चिठ्ठ्या? अगं आधी दादाच्या लग्नात तू नाही का शुभेच्छांची आमराई करायला सांगितली होतीस त्या चिठ्ठ्या. हो. आणि मला काय वाटतं माहितीये का, एखाद्या मुलीने आपल्या दादासाठी त्या चिठ्ठ्या लिहिल्या. काय? आणि तुला माहितीये त्यात काय लिहिलं होतं? त्यात असं लिहिलं होतं की नात्यांकडे जर डील म्हणून पाहायचं असेल तर आपल्या माणसात नात्यात प्रेम इन्व्हेस्ट करायला शिकलं पाहिजे, कारण आपल्यासोबत शेवटपर्यंत टिकतात ती नाती. किती छान लिहिलंय. परत सांग एकदा. काय? नात्यांकडे जर डील म्हणून पाहायचं असेल तर माणसात नात्यात प्रेम इन्व्हेस्ट करायला शिकलं पाहिजे, कारण आपल्यासोबत शेवटपर्यंत टिकतात ती नाती. तुला मी आणून दाखवू का चिठ्ठी? अगं पिऊ, सर्वात पहिलं म्हणजे तू त्याच्या चिठ्ठ्या का वाचल्यास? त्याने सांभाळून ठेवल्या होत्या ना. असं वाचायचं असतं दुसऱ्याच्या चिठ्ठ्या. सॉरी ना काकी, नाही बघणार. दादा असला तरी नाही. आणि तू लॅपटॉप कुठे जोयाला गेली होतीस? या हो, लॅपटॉप विसरले. मी घेते. अगं पिऊ, राजवर्धनला कोणीतरी चिठ्ठ्या लिहित आहे आणि राज तर जपून ठेवतोय. कोण असेल? हां, आय डोंट नीड कॉपी. थँक्यू. काकू, थोडी जागा सोडा, मलाही लिहायचा आहे फीडबॅक. तिथेही निबंध लिहायला नाही तर. आणि हो, अक्षर जरा छान काढा बघू. काही गरज नाही. काकू बघू. नाही, इथेही संस्कृतीची भाजी आणि परंपरेचा दाल फ्राय लिहिला नाही म्हणजे मिळवलं. आणा, मला लिहायचं. कशाला? काय गरज आहे? काही गरज नाही तुम्ही बघण्याची. उगीच काहीतरी खुसपट काढून 4 ओळी लिहून ठेवाल. तसंही दुसऱ्याबद्दल वाईट बोलायची सवयच आहे तुम्हाला. त्यापेक्षा मी लिहिलाय, चांगला फीडबॅक लिहिलाय. कसं आहे ना काकू, फीडबॅक हा बेटरमेंटसाठी द्यायचा असतो, फक्त कौतुक म्हणून नाही. आणा इकडे. छान होती तुमची सर्व्हिस. थँक्यू.
ओके देन काकू. इट वॉज प्लेजर मीटिंग यू. सतत काकू काकू काकू. काय करू मी या माणसाचं. काय 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 तुम्ही मला काकू म्हणणं कधी थांबवणार आहात? खरं सांगू, कधीच नाही. बाय काकू. सुलभे ते तिटकून पापड नको लावं. व्यवस्थित कर व्यवस्थित कर. आमच्या बाबा कुठे सगळं तोडून टाकलेस तू. तुला काय कळून सांग. अरे हे काय सगळं इथे? डोळे फुटले तुझे? दिसत नाही पापड कुरड्या वाळत घातलेल्या? हे बघ, उन्हाळ्यात हे सगळं बनवायचं असतं, कळलं? अहो पण हे सगळं तुम्ही इथे का वाळत टाकलंय? आई तुला सांगत होते हे सगळं नको करूयात. बरं हे वाळत आले, उचलू का मी? हात लावू नकोस, अजून ओले आहेत ते, वाळले नाहीत. अहो पण आजी हे सगळं बाहेर वाळवायचं ना. अगं बाहेरच वाळवायला गेले होते, पण खालचा वॉचमॅन जो म्हणायला लागला, ओ आजी ये का करत है, इधर काय को वाळत घालत है, इधर गाडी आवत है. मग काय करणार, जो इथं आणून घातले वाळत. बोलणारच ना तुम्हाला. हे काय गाव आहे का रस्त्यावर वाळवायला? हे टिटवे, जास्त टिवटिव करू नको, जाऊन बस कोपऱ्यात. माझ्या घरात मीच कोपऱ्यात बसू? मग काय, मी बसू कोपऱ्यात जाऊन? हा आजी तुम्हाला काही कळत नाही का मी काय बोलते? बाय. ऐक ना माझं, थोडी कळसोस माझ्यासाठी. हा आता ते वाळत आलेत, मी सगळे उचलतो. कसं आहे ना बाय, तुमची मुंबईची ट्रेन आहे ना, ती एक वेळ थांबेल, पण म्हातारीचं तोंड थांबणारच नाही. त्यामुळे आपण थांबणं हेच बरं. हा माझं एक ते सगळं मी उचलतो, एवढं सांभाळून घे. माफ कर आम्हाला, पण पर्याय नाहीये. अहो काका तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही हे असं केलं की मला खूप ऑकवर्ड होतं. राहू दे आता, पापडच आहेत ना. तसंही मी आरामच करणार आहे. राहू द्या. बोलतोय बघ. अगं अगं पापड सांभाळ. सांभाळून जा. पाय हो ना. दिसू का? आली मोठी मला बोलते बघ कशी. आई आता आता ही का ओरडली? काय ग, काय झालं? काही नाही. कुठे काय? काकीला तुझं प्रेझेंटेशन आवडलं नाही का? प्रेझेंटेशन आवडलं नाही का? आधी प्रेझेंटेशन आवडण्यासाठी ते आधी कावेरीने बघायला हवं ना. म्हणजे आधी त्या टाळतायत मला, मुद्दामून करतायत हे सगळं. काल पण मी ऑफिसला गेले तर इथून तिथे तिथून इथे नाचवलं मला, आणि आज गेले तर फक्त एका ठिकाणी बसून ठेवलं. ती कावेरी ती अचानक घरी निघून गेली. ती गेली तर गेली, पण काकींनी म्हणायला होतं ना की हरकत नाही, मी बघते प्रेझेंटेशन, मग आपण बसून काय ते फायनल करूया. पण नाही, काकींनी तसं काहीही केलेलंच नाही. हे बघ आदित्य,
खरं बघायला गेले तर सगळे राईट्स काकींच्या हातात आहेत ना. पण नाही, मुद्दामून काकी मला त्या कावेरीकडे पाठवतात. कावेरी 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 कोण आहे? कोण ही कावेरी? नुकतीच जॉईन झाले ना, आणि तिच्यासाठी मला वेट करायला लावतात. मला एक गोष्ट समजत नाही की त्या कावेरीचा काय संबंध आहे काकींशी. सानू, शांत हो जरा. बघ, मला माहिती नाही त्यांची पद्धत काय, पण एक नक्की सांगतो, मुद्दाम कोणी काही करत नाही. असं तुला वाटतंय आदित्य? ही ठरवलेली स्ट्रॅटेजी आहे त्यांची, आणि हीच पद्धत आहे त्यांची आपल्याशी वागण्याची. हे लक्षात ठेव तू आदित्य. काही तसं नाहीये काही. तू गप्पा बस रे. आधी काय आहे ना, जेव्हा एखाद्या माणसाला पुढे जाऊ द्यायचं नसतं ना, तेव्हा मग त्याला इग्नोर करायचं. म्हणजे मग तोच कंटाळून मला नाही जमते, मला नाही करायचंय असं म्हणून टाकतो. सानिया, तुला सांगते, आदित्यच्या बाबतीत सुद्धा हेच केलं त्याने. सानिया, तुझ्या बाबतीत सुद्धा तेच करायचंय त्यांना. तुझ्या सगळ्या अम्बिशन्स मारून टाकतील त्या. नाही, आधी तुला ऑफिसला ये ह सानिया, आणि मग गेल्यानंतर उद्या बघू हा सानिया, परवा बघू हा सानिया, असं म्हणत कंटाळा येईपर्यंत असंच बसवून ठेवतील तुला आदित्य सारखा. आणि मग तू पण अशीच छोटी मोठी कामं करत राहशील. नाहीतर मग असं घरात बसून राहशील आमच्यासारखं अपमान सहन करत. आई, हे बघ सानिया, माझ्या बाबतीत असं काहीही घडलेलं नाहीये. आणि रत्नमाला काकीला मी स्वतःहून म्हणालो होतो की मला बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाहीये. हा, एखादा छोटासा जॉब असेल तर नक्की करेन मी. गप्पा बसा. आधी नाही म्हणालास ते असं. हे बघ आदित्य, तेव्हा छोटी छोटी कामं करून कंटाळलास ना, तेव्हा जॉब करायला तयार झालास. मला माहितीये रे आधी, तुला जर एखादं छान असं मोठं काम मिळालं असतं ना, तू तर ते नक्की जबाबदारीने आणि इंटरेस्ट घेऊन पूर्ण केलं असतंस. पण नाही, त्यांनी ते तुला मुद्दाम दिलं नाही. मला विचारून घे ना. नाही, मी म्हंटल वहिनींना की आदित्यला सुद्धा द्या एखादं मोठं काम, तर अगदी हो देते ना, असं म्हणत राहायच्या. दिलं तर कधीच नाही. शेवटी मी भांडून काम मागून घेतलं. तर मग काय झालं? राजवर्धन चिडला लगेच. आठवतंय ना तुला सगळं? काय करून ठेवले घराच्या माझ्या? आणि हे काय आहे? कोणी टाकले कपडे वाळत तिकडे? मी. खुराडा एवढं घर तुझं, बाहेर पापड वाळत घातले, मग कपडे वाळत घालायला जागाच नाही, मग इथं दोरी बांधल्याने घातले वाळत नाही. हो आजी, कपडे वाळत घातले ते ठीक आहे, पण ती खिडकी तरी बंद करायची ना. ते कबूतर येऊन घाण करून टाकले इकडे. शी, ते म्हणजे तुझ्या हाताला लागले बघ बाबू. वैदेही तू जरा शांत हो. जा तू बाहेर जाऊन फेरफटका मारून ये, मी सगळं आवरते. अगं काऊ, पण तिकडे तो कबूतर आहे, मला भीती वाटते त्याची. बाय, नको काळजी करूस. मी काढतो हा ते बाहेर. हा, तू जा बाय, फिरून ये. जा. आजी पण ना. अगं मेलीने पापडाचा सुराडा केला बा माझ्या. बघ का बस. बघ. कसं आहे ना, ही दोघं मायलेक आहेत ना, किती एकसारखे आहेत. नाही, एकमेकांना मिळालेले आहेत. ती रत्नमाला आहे ना,
आपल्याला अंजारून गोंजारून तर नुसतं गोडगोड बोलून आपल्याला फसवत राहते. आणि राजवर्धन, आपण काही करायचं म्हटलं तर लगेच चिडतो आणि मग दाबून टाकतो आपल्या सगळ्यांना. सानिया, मला अगदी काळजी वाटते ग बाई तुझी. म्हणजे बघ ना, आता तुझ्या नशिबात सुद्धा असंच सगळं असणार आहे ग आता. नाही आई, माझ्या नशिबात काय असणार आहे काय नसणार आहे हे ठरवण्याचा अधिकार ना रत्न मला काकींना आहे ना त्या राजवर्धनला आहे. कारण माझी डेस्टिनी मी स्वतः ठरवणार. कारण मी आदित्य नाही. सानिया, देव तुला यश देव ग बाई.